नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षणाचे उद्धार करते क्रांतिबा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे त्यांना साथ देणाऱ्या स्वतंत्र भारतातील पहिली स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा या विश्वातील सर्व महामानवांना आणि महामातांना मी त्रिवार वंदन करते. त्याचप्रमाणे ज्या संस्थेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार होतो अशी तुम्हा आम्हा सर्वांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या सभेचे संरक्षण सचिव आदरणीय महापालिका मीराताई आंबेडकर, त्याचप्रमाणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, समता सैनिक दलाचे आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्याला तुमचा आणि माझा सविनय जय भीम. आणि आज या वर्षावास मालिकेचे जे आपण या विहारातील संबोधी बुद्ध विहारातील अध्यक्ष आदरणीय पियुष चंद्रकांत मोरे नाही तेच प्रकाश अध्यक्ष प्रकाश कोरके, सरचिटणीस आदरणीय रेखाताई माघारे आणि कोषाध्यक्ष PS खरात गुरुजी, त्याचप्रमाणे या संबोधी बुद्धविहाराची सर्व कार्यकारिणी आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधव धम्म उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांना मी सविनय जय भीम करते आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करते. आजचा माझा विषय आहे तथागतांचे पहिले धम्म प्रवचन आणि त्यांचा विशुद्धी मार्ग. तथागतांनी ज्यावेळेस सम्यक संबुद्ध बोधिसत्व त्यांनी प्राप्त केलं, ज्यावेळेस त्यांना ज्ञान प्राप्त झालं, त्यावेळेस ते गया येथे आले आणि पिंपळवृक्षाखाली 4 आठवडे बसून त्यांना वैशाख पौर्णिमेला, तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे कारण की आपण या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वर्षावास मालिका राबवतच असतो आणि त्या अनुषंगाने सगळे विषय आपल्या कानावरून गेलेलेच असतात. तरी पण आपल्या मुलांना आणि आपल्या येणारी जी पिढी आहे त्यांच्यावर आपल्या धम्माचे संस्कार व्हावं, त्यांच्यावर चांगले संस्कार करावं, त्यांना धम्म माहिती व्हावं, त्यांना धम्म काय आहे कळावं, जगातील महापुरुषांचे विचार काय आहेत, त्यांनी समाजासाठी काय केलेलं याची माहिती त्यांना मिळावं, या अनुषंगाने आपण धम्माचा प्रसार आणि प्रसार करत असतो आणि महामानवांची माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने आपण धम्माचा प्रसार आणि प्रसार करीत असतो. तर पहिल्या वेळेस ज्यावेळेस तथागत सम्यक संबुद्धांना 4 आठवडे जेव्हा ते गयाला आले आणि तिथे बसले, वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की मला जे ज्ञान प्राप्त झालं, मला जे सत्य, मला जे खरं मला उलगडलं ते मी सांगू कुणाला. त्यावेळेस त्यांनी विचार केला का ज्यावेळेस त्यांच्यासोबत जे 5 परिवारजक होते, अश्वजित, कौंडिन्य, महानाम, भगीय, हे जे 5 परिवारजक होते ते त्यांना सोडून गेले होते. कारण की त्यांना असं वाटलं की ज्यावेळेस तथागत सम्यक संबुद्ध आलारकारामाच्या आश्रमामध्ये आले होते तेव्हा त्यांना वाटलं की हा म्हणजे आपल्या दुःखाचा मार्ग सोडून, हा तपश्चर्याचा मार्ग सोडून हा चैनीच्या मार्गाकडे वळला. म्हणून त्यानिमित्ताने त्यांचे जे 5 परिवारजक होते त्यांना सोडून गेले आणि त्यानंतर सोडून गेल्यानंतर यांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा त्यांना असं वाटलं की मी आता माझ्या धम्माचा उपदेश मी कोणाला करू. म्हणून त्यांना एकदम आठवण झाली आलार कालाम, कारण की ते आलार कालामाच्या आश्रमामध्ये त्यांनी बरीच शिक्षा ग्रहण केली होती. त्यानंतर ते आलार कालामाच्या आश्रमात गेल्यानंतर त्यांना असं कळालं की त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर ते उदक रामपुत्ताकडे गेले, त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी शिक्षा ग्रहण केली होती सिद्धार्थाने. त्यानंतर त्यांनाही कळालं की यांचा पण मृत्यू झालेला आहे. मग त्यांना विचार केला त्यांनी की आता मी हा माझा धम्माचा उपदेश मी कोणाला करू. जगाला जर मी सांगितलं की आधीच आपले लोक अंधश्रद्धेमध्ये भरकटलेले आहेत, जगामध्ये दुःख आहे, पण या दुःखाचा मार्ग मी सांगू कोणाला, लोकांना समजेल का, कोणत्या भाषेत त्यांना सांगावं, याचं सगळं त्यांनी चिंतन मनन केलं. आणि शेवटी त्यांना त्यांच्यासोबत जे 5 परिवारजक होते, जे 5 भिक्खू होते, त्यांची मग त्यांना आठवण झाली. त्यांची आठवण झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की माझ्यासोबत जे 5 परिवारजक त्यांनी माझी खूप सेवा केलेली, मला मदत केलेली, मग मी माझा धम्माचा उपदेश मी त्यांना का करू नये. मग त्यांनी शोध घेतला की हे माझे 5 मित्र मला सोडून जे गेलेले आहेत ते कुठे आहेत. मग त्यांना
कळालं की ते सारनाथ येथे मृगदाय वनामध्ये तपश्चर्येला बसलेले आहेत, तिथे ते बसलेले आहेत. तेव्हा गयावरून ते सारनाथ इथे गेले. मला वाटते गयावरून सारनाथ हे 8 किलोमीटर आहे. मग ते चालत चालत तिथे मृगदाय वनामध्ये गेले. मृगदाय वनामध्ये गेल्यानंतर त्यांना ते त्यांचे मित्र दिसले आणि त्या मित्रांनी मनाशी ठरवलं होतं की या सिद्धार्थाने चैनीच्या मार्गाला लागल्यामुळे यांनी काय केलं, तपश्चर्येचा भंग केला. तर तो एक जण त्यांच्यातला म्हणतो की बघ, तो सिद्धार्थ गौतम आपल्याकडे येत आहे. तेव्हा ते मनाची निग्रह करतात, निश्चय करतात की जरी सिद्धार्थ दिसत आपल्या पुढे येत असले, आपल्याकडे येत असले, तरी पण आपण त्यांचं मान सन्मान करायचा नाही, त्यांचा आदर तित्तर करायचं नाही. जर तो आपल्या जवळ आला तर त्याला बसावंसं वाटलं तर बसेल, नाहीतर तो निघून जाईल. तेव्हा ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली, त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर इतकं तेज उजाळलं की जसं काही असं म्हणतात की लाईट ऑफ एशिया, म्हणजे आशिया खंडाचा प्रकाशच जणू काही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि जसे जसे ते त्यांच्या जवळ जात होते तसे तसे त्यांनी मनाशी जर निश्चय केला होता का यांचा मान सन्मान करायचा नाही, परंतु जसे जसे ते त्यांच्या जवळ गेले तसे तसे त्यांची काया, त्यांचे डोळे, त्यांच्या चेहऱ्यावर तेज पाहून ते आश्चर्यचकित झाले की असं कसं, याला म्हणजे हा एवढा सुंदर दिसतो, हा याची देहक्रांती एवढी सुंदर दिसते, नाजूक दिसते, चेहऱ्यावर खूप तेज दिसते. तेव्हा मग त्यांनी ठरवलेला निश्चय तो त्यांनी बाळगला. मग कोणी त्यांचं चिवर पकडलं, कोणी त्यांना पाय धुवायला पाणी दिलं, कोणी त्यांना बसायला आसन केलं. आणि ज्यानंतर ते बसल्यानंतर मग त्यांनी त्यांची सेवा केल्यानंतर मग तथागत सम्यक संबुद्ध त्यांना म्हणाले की मला जे ज्ञानप्राप्ती झाली आहे ते ज्ञानप्राप्तीचा उपदेश मी कोणाला करू. तेव्हा ते 5 मित्र त्यांचे विचारतात की सिद्धार्थ गौतमा, जेव्हा तू तपश्चर्या करून जेव्हा तू गयाला पिंपवृक्षाखाली बसले तेव्हा तुला काय काय घडलं, तुझ्या मनामध्ये काय काय विचार आले, तू कसं काय झालं, तुला कशी काय ज्ञानप्राप्ती झाली, जरा आम्हाला सांगशील का. तेव्हा तथागतांनी अनुमती दर्शवली आणि ठीक आहे. तेव्हा त्यांना कळालं की बघा, मी सांगतो की जगामध्ये दुःख आहे, कारण की हे जग पूर्ण दुःखाने ग्रासलेलं आहे, पण ह्या दुःखाचा विमोड आपल्याला करता येतो. या 2 गोष्टीचा शोध मी लावलेला आहे. परंतु मला असं वाटलं की मला जे सत्य प्राप्त झालं त्या सत्याचा उलगडा मी कोणाजवळ करू, म्हणून मला कळालं की तुम्ही इथे मृगदाय वनाच्या ऋषीपतन वनामध्ये इथे थांबलेले आहेत, म्हणून मी तुमच्याकडे आलो. आणि मग ते परिवारजक म्हणतात की तुला जे सत्य प्राप्त झालं त्या सत्याचा उलगडा तू आमच्याकडे कर. तू बोलतो की जगामध्ये दुःख आहे, मग दुःख का निर्माण होतं. तथागत म्हणतात की जगामध्ये दुःख आहे, दुःख निर्माण होतं आणि त्या दुःखाचा निरोध सुद्धा आपण करू शकतो, परंतु ते करण्यासाठी आपल्या मनाची काय पाहिजे, एकाग्रता पाहिजे. जर आपल्या मनाचा निश्चय केला, आपण जर मनाचं अधिष्ठान जर पूर्णपणे मनामध्ये केलं तर नक्की त्या दुःखाचा आपण विमोड करू शकतो, त्या दुःखातून आपण बाहेर पडू शकतो. आणि हे दुःख जर आपण दुसऱ्यांना सांगितलं तर मला असं वाटतं म्हणे की या जगात जे दुःख आहे त्या दुःखाचा सुद्धा लोक विचार करतील आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा ते 5 परिवारजक त्यांना विचारतात की ते बोलतात की जगामध्ये 2 लोक आहेत. कसे, एक बोलतात खा प्या मजा करा, जीवनामध्ये काही नाही, जन्माला आलो तर मृत्यू हा अटळ आहे, कधीतरी आपण मरणारच आहोत. दुसरा बोलतात की ऐहिक सुखेच्या वासनेच्या मागे जर आपण लागलं तर या वासनेच्या मागे लागून आपली अधोगती होते, आपली दुःखातून आपण बाहेर पडत नाही. तर हे दोन्ही नियम मला मान्य नाही आणि माझा जो मार्ग आहे तो मध्यम मार्ग आहे, कारण की मी अशी कुणावरही शक्ती करत नाही की तुम्ही माझा मार्ग अनुसरावा. तेव्हा ते म्हणतात की दुःख आहे, दुःखाचं कारण तुला जर उघडलं तर मग तू आम्हाला समजावून सांग. तेव्हा ते म्हणतात की माझा हा मध्यम मार्ग आहे, मी कोणावर जबरदस्ती करत नाही, परंतु ज्यांना कुणाला याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्यांनी माझ्या धम्माचा स्वीकार करावा. माझा धम्म असा आहे की याच्यामध्ये ना अंधश्रद्धा आहे, ना रूढी आहे, ना परंपरा आहे. तुमच्या मनातच जे काही तुमच्या मनामध्ये निर्माण होतं, तुमच्या शरीरामध्ये ज्याच्या काही संवेदना जाणवतात, आणि म्हणून तथागतांनी मेडिटेशन आपल्याला सांगितलेलं आहे. मेडिटेशन आपण केलं त्याच्यामध्ये सगळे आपल्या शरीराच्या संवेदना आपल्याला जाणवतात, काय काय होतं आपल्या शरीरामध्ये, आणि त्याच मेडिटेशनच्याच मार्फत त्यांना हे ज्ञान प्राप्त झालंय. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते त्यांना सांगतात की बघ, मला जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञान प्राप्ताची पुनरावृत्ती मी तुमच्याजवळ करत आहोत की जगामध्ये दुःख आहे, दुःखाचा विमोड आपल्याला करता येतो, दुःख नाहीसं करता येतो, त्या दुःखाला कसं आपण बाहेर पडायचं त्याचा विमोड सुद्धा आपल्याला निरोधक आहे, म्हणजे त्या दुःखातून सुद्धा आपण त्याचा नायनाट करू शकतो. तेव्हा तथागत म्हणतात
की बघा परिवारजक हो, मी जे दुःख तुम्हाला सांगते त्या दुःखाचा तुम्ही अर्थ समजून घ्या की दुःख हे कसं निर्माण होतं। एखादी माणूस जर वेश्नेच्या आहारी गेला, घरामध्ये भांडण तंट असलं, ते संसारामध्ये घरामध्ये दुःख निर्माण होतं, परंतु त्या दुःखातून आपण बाहेर कसं पडायचं याचा मार्ग जर तुम्ही मनाची एकाग्रता केली, मनामध्ये जर तुम्ही ठरवलं की नाही मला हे करायचंच नाही, मी या व्यसनाच्या बाहेर राहू शकतो, परंतु त्याच्यासाठी काय करावं लागतं, आपलं मन घट्ट करावं लागतं। जर आपण मनाच्या पूर्णपणे मन गप्प केलं आणि घट्ट केलं की ठरवलं आपण आपल्या मनाची की नाही मला हे करायचं नाही, मला या मार्गाने जायचं नाही, या मार्गाने जर गेलं तर माझ्याकडे दुःखच निर्माण होणार, परंतु मला त्या दुःखाच्या अधीन जायचं नाही, दुःखाच्या बाहेर मला निघायचं आहे। त्यासाठी त्यांनी सांगितलं की मनाची एकाग्रता, माझा धम्म हा असा आहे की माणसाने माणसाची कसं वागावं हा माझा धम्म शिकवतो। माणसाने जगामध्ये जर प्रत्येक माणसाची आपुलकीने प्रेमाने वागलं तर मला असं वाटतं की जगामध्ये दुःख हे निर्माण होणार नाही। म्हणून माझ्या धम्माचा मन हे केंद्रबिंदू आहे। जर तुम्ही तुमच्या मनावर जर तुम्ही ताबा ठेवला तर सदा सर्वदा तुम्ही सुखी राहू शकता। हा माझा धम्माचा पाय आहे आणि माझा धम्म हेच तुम्हाला शिकवितो की अंधश्रद्धा, रूढी परंपरा, दुःखाच्या मागे न लागताना आणि सुखोपभोगाच्या अति लालसा, अति तृष्णेच्या मागे पण न लागावं। कारण की अति तृष्णा जर मनामध्ये निर्माण झाली की मग माणूस त्या तृष्णेच्या मागे लागला की आपल्या जीवनाची, आपल्या संसाराची, आपल्या जीवनाची, आयुष्याची रांगोळ होते। म्हणून तृष्णा याच्यावर सुद्धा आपण आपलं मन घट्ट केलं पाहिजे की नाही, मला ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपण सोडून द्यायला पाहिजे। आणि या मार्गात त्यांनी तथागतांनी त्यांना सांगितलं की मला जे जगामध्ये दुःख आहे याचा मार्ग सापडला, परंतु या मार्गाचा मी आता परिमार्जन कसं करू, तुम्हाला कसं सांगू। म्हणून त्यांनी विशुद्धी मार्ग सांगितला। विशुद्धी मार्ग काय म्हणजे मला जे दुःख जगामध्ये दुःख आहे हे मला कळालं, परंतु हे दुःख कसं निर्माण होतं आणि या दुःखातून आपण कसं बाहेर पडू। म्हणून पहिला त्यांनी विशुद्धी मार्ग सांगितलं, म्हणजे ते आपले पंचशीलाच्याच मार्फत। हा पंचशील हे काय साधे वळण आहे, परंतु आज आपला समाज एवढा अधोगतीकडे गेलेला आहे की एका जरी शिलाचं जरी आपण पालन केलं तर मला तरी असं वाटतं की नक्कीच आपण सुखाच्या मार्गाकडे आनंद जीवन आपण जगू शकू। परंतु आज समाज आपला हा दारूच्या आहारी गेलेला आहे, नशेच्या आहारी गेल्यामुळे आपल्या समाजाची ठराविकच असे लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण होतं, परंतु स्वतः सुखी असणं आणि एखादी माणूस जर दुःखामध्ये असत तर त्याला त्या दुःखातून कसं बाहेर काढावं, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे क्षमता आहे की त्याला समजावण्याची, त्याला या दुःखातून बाहेर काढण्याची, नक्कीच त्याला मदत करा। त्याच्या मनाला जर पटलं तर तो नक्की तुमचे विचार आत्मसात करेल आणि त्या दुःखातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल। तर पहिलं शील तथागतांनी दिलेलं आहे, पानातिपाचा वेर म्हणे शिक्का पदम समाधियाने, म्हणजे हे पहिलं शील आहे, पंचशीलाचं हे पहिलं शील आहे आणि हा बुद्धाच्या धम्माचा, विशुद्धी मार्गाचं हे पहिलं शील आहे। 5 तत्व आहे। तथागत म्हणतात की परिवारजक हो, जर तुम्ही या 5 तत्वाचं पालन केलं तर मला असं वाटतं की तुम्हीच नक्कीच या दुःखातून बाहेर पडाल। पानातिपाचा वेर म्हणे शिक्का पदम समाधियामी, आताच आपण पंचशील घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्याही प्राण्यांची हिंसा करू नका, मग तो मानव प्राणी असो, जंगली प्राणी असो, कुठलाही कीडक काटक, प्रत्येकाला या जगामध्ये जो मानव जन्माला येतो त्याला प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। काही असो, साप असो, बेडूक असो, कुठलेही प्राणी, जलचर प्राणी असो, भूचर प्राणी असो, मानव प्राणी असो, जंगली प्राणी, प्रत्येकाला जगण्याचा या भूतलावर अधिकार आहे, त्याला आपण मारू शकत नाही। म्हणून तथागत म्हणतात की मी जे तुम्हाला पहिलं शील दिलेलं आहे, पानातिपाता, जगामध्ये कुठल्याही प्राण्यांची हिंसा करू नका, मुद्दामून त्याला मारू नका, त्यांची हिंसा करून जर तुमच्या मनाचं समाधान होत असेल तर ते चुकीचं आहे। आता एक उदाहरण घ्या, आपण सगळेच नॉनव्हेज खातो सगळे नॉनव्हेज। आता आपण काय म्हणतो, आपण सांगतो की प्राणी मात्राची हिंसा करायची नाही, परंतु जे आपण नॉनव्हेज खातो ते आपण स्वतः कापत नाही, आपण त्यांच्याकडे घेतो। म्हणजे जो हत्या करतो, ज्या प्राण्याची जो माणूस हत्या करतो त्याचं दुःख त्याला लागतं, आपण करत नाही। आणि तथागतांनी हे पण सांगितलं की तुम्ही एखाद्या दारामध्ये जर तुमचा भिक्खू संघ आला, जर आला तुमच्या घरामध्ये जे काही असेल, मग ते नॉनव्हेज असो, साधं जेवण असो, ते त्यांच्या पात्रात टाका। तथागत म्हणतात की तुम्ही जरी मला मटण दिलं, नॉनव्हेज जरी दिलं, तरी मी माझ्या पात्रात टाकलं तरी मी ते स्वीकार करेन, कारण की त्याची हत्या, कारण की तुम्ही ते माझ्या भिक्षापात्रामध्ये टाकलेलं आहे, मी तुम्हाला स्वतः मागितलं नाही। तुमच्या घरामध्ये जे काही असेल, जे काही शिजलेलं असेल
ते तुम्ही माझ्या भिक्षा पात्रात टाका. म्हणून तथागत म्हणतात की कुठलाही प्राणी असो, तो मानव प्राणी असो, सजीव प्राणी असो किंवा मुख्य प्राणी असो, कुठल्याही प्राण्याची हिंसा करायची नाही. हे माझ्या विशुद्धी मार्गातलं पहिलं शील आहे. दुसरं शील आहे अदिन्न दाना वेरमणी सिक्कापदं समाधियामी. मी चोरी करणार नाही. आजकाल चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत आणि हे माणसामध्येच निर्माण होतं, कारण की आजकाल जग आपलं अधोगतीकडे चाललंय. कारण की भाजप सरकारने आधीच जगात आपल्या भारतामध्ये अराजकता माजवलेली आहे. कारण की जो श्रीमंत आहे तो अधिक श्रीमंत होतो आणि गरीब हा अधिक गरीब होत चालला. कारण की लोकांना कामं नसल्यामुळे आज एज्युकेटेड झालेले मुलं सुद्धा बेरोजगार आहेत. मग त्यांची मती काय होते, त्यांची बुद्धी मग चोऱ्या माऱ्या करण्याकडे वळतात. त्यांच्या हाताला कामच नाही तर मग करणार काय? जिवंत जगायला पाहिजे, जिवंत आपण तर राहायलाच पाहिजे ना. मग करणार काय? म्हणून माणूस या वाईट मार्गाकडे वळतो. आणि मला असं वाटतं चोरी करू नये. आपण जर हा पहिलं हे दुसरं शील आहे चोरी. आपण ज्या बाळाला, आपल्या 3 वर्षाच्या मुलाला आपण नर्सरीमध्ये टाकतो, नर्सरीमध्ये टाकल्यानंतर तिथूनच आपण आपल्या मुलांना संस्कार करत असतो. शाळेमध्ये गेले, एखादे आई वडील चांगले असले तर ते नक्की एखाद्या मुलाने कोणाचा रबर, आपल्या मुलाने कोणाचा रबर पेन्सिल जरी आणली, आपल्याला माहित असतं आपण आपल्या मुलांच्या बॅगमध्ये कोणती पेन्सिल दिलेली आहे. आणि जर त्याच्या बॅगमध्ये दुसरी पेन्सिल द्यायची तर लगेच तुम्ही मुलगा आल्यानंतर त्याला विचारा, मुलगा असो किंवा मुलगी असो, की बाळा हे तू कोणाचं आणलंस. म्हणजे त्या वयापासून मुलांना चोरी करण्याची सवय लागणार नाही, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. आणि जरी त्यांना सापडलं, तुम्ही जर मुलांना सांगितलं की अशी जर कोणाची पेन्सिल, खोड रबर काही असो, कोणाचा टिफिन बॉक्स असो, बाळा हे आणायचं नाही. जर तू आणलं, तुला जर सापडलं, तू सरळ ते टीचरकडे द्यायचं. तुझी टीचर उद्या मुलं शाळेमध्ये आल्यानंतर त्यांना विचारेल की हा टिफिन, हा रबर, हा खोड रबर कुणाचा आहे. ज्याचा असेल तो बोले की माझा आहे, तो घेऊन जाईल. परंतु शाळेमध्ये कोणाचीही वस्तू पडलेली किंवा काही झालेली ती आपण उचलू नये किंवा ती घरी आणू नये. हे संस्कार जर आपल्या मुलांवर आपण लहानपणापासून केले तर मला असं वाटतं की आपली येणारी पिढी सद्धम्माच्या मार्गाने, धम्माच्या मार्गाने खरंच पुढे जाईल. आणि हे संस्कार आपल्या मुलांवर, हे पंचशिलेचे संस्कार प्रत्येक आई वडिलांनी, जे वयस्कर वडील, आजी आजोबा आहेत, हे लहान मुलांवर करायला पाहिजे. तरच आपला धम्म हा धम्माच्या मार्गाने जाईल. आपले मुलं धम्माच्या मार्गाने वळतील आणि त्यांना धम्म काय हे समजेल. म्हणून कोणी असो, मग तो मोठा माणूस असो, पुरुष असो, स्त्री असो, बाई असो, टीचर असो, कुठल्या ऑफिसमध्ये म्हणा, शाळेमध्ये म्हणा, कुणाचीही वस्तू जर आपल्याला मिळाली तर ते आपण बोलायचं ही कुणाची आहे, ज्यांची असेल ते सांगतील. परंतु ती वस्तू आपल्या घरी न येताना आणि मुलांवर कोणाच्याही वस्तूला आपली वस्तू न करताना, कोणाची वस्तू आपली समजून ती न आणता, काही लोकांना चोरी करायची आदत असते, घेतात, लपवून ठेवतात आणि बोलतात मी नाही घेतली. पण हे चांगलं नाही. कारण की हे का, ते आपण जर एकदा चोरी केली ती आपल्याला सवय लागते. आज आपल्याला ही वस्तू मिळाली, उद्या जर दुसरे कोणाचे पैसे मिळाले, कोणाचे दागिने मिळाले, म्हणजे काही तृष्णा ही आपली वाढत जाते. आणि तथागतांनी तेच सांगितलं की कुणाचीही वस्तू, कुणाच्या वस्तूवर स्वतःचं अतिक्रमण करू नका, स्वतःचा अधिकार गाजवू नका. म्हणजे कुणाची कुठलीही वस्तू असते ती प्रामाणिकपणाने ज्याची असेल त्याला ती परत करा. विशुद्धी मार्गात हे दुसरं शील सांगितलं त्यांनी, चोरी करू नये. तिसरं शील आहे कामे सुमेच्या चारा वेरमणी सिक्कापदं समाधियामी. कामे सुमेच्या चारा म्हणजे काम वासनेपासून. आज आपण प्रत्येक घरामध्ये बघतोय की लोक कुटुंब चांगलं असताना परत स्त्रीची किंवा दुसऱ्या स्त्रीची परागमन करतात, संबंध ठेवतात आणि त्याच्यामुळे काय होतं, चांगल्या संसारामध्ये वाद निर्माण होतात, घरामध्ये तंटा निर्माण होतं. आणि सारखे भांडणं सुरू असल्यावर घरामध्ये आपले जे मुलं असतात त्या मुलांवर सुद्धा वाईट संस्कार होतात. मुलं बघतात, आपण म्हणतो की 3 वर्षाचे, आजकाल जनरेशन एवढं फास्ट चाललेलं आहे की 3 वर्षाच्या मुलाला, जे आपल्याला, मी सांगते 12वीला असताना मला लो म्हणजे काय कळत नव्हतं, आजच्या पिढीला 3 वर्षाच्या मुलाला आपणला कळत नाही. मोबाईलचं एवढं फॅड वाढलेलं आहे की लहान मुलं आपल्याला कळत नाही तेवढं लहान मुलांना कळतं. आणि आपले मुलं काय करतात, ते घरातूनच आपल्या मोठ्यांचं अनुकरण करत असतात. जर आपल्या घरामध्ये सारखे वाद होत असेल, आई वडिलांचे नेहमी भांडण होत असेल, वडील दारू पिऊन येत असतील, काम नसतील करत, तर याचे परिणाम आपल्या मुलांवर होतात. म्हणून सजग जे सुशिक्षित आई वडील आहे, शिकलेले आई वडील आहेत, त्यांनी आपल्या मुलांवर कसे संस्कार करावं, मुलांच्या पुढे आपण कसं वागावं, कसं शिकावं. जर तुम्ही धम्माचा मार्ग आपल्या मुलांना सांगितलं, धम्माचं आचरण जर तुम्ही केलं, तर मला असं वाटतं की आपले मुलं सुद्धा आपलंच बघून शिकतात. कारण की लहान मुलं हे फार अनुकरणप्रिय असतात. जसे मोठे करतात तसं त्यांचं बघून ते करत असतात.
आणि मला असं वाटतं की आजच्या आई वडिलांनी लहान मुलांवर मोबाईल पासून मला वाटतं 6-7 वर्षापर्यंत त्यांना दूरच ठेवा, कारण की मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढं वाईट सुद्धा आहे. मुलांवर वाईट परिणाम त्याचे घडू शकतात. म्हणून शक्यतोवर मुलांना लहान मुलांपासून मोबाईल हा लांबच ठेवावा. आणि त्याचे परिणाम जर आपल्याला येत नसलं, कुटुंबामध्ये असे वादंग निर्माण होतात. आई वडील दारू पिऊन येतात, आईला मारझोड करतात, घरामध्ये घाणघाण शिवा देतात आणि ते मुलं ऐकतात. आणि अशामुळे काय होतं, म्हणून तथागत म्हणतात कामे शुभेच्छा चारा, म्हणजे काम वाचनेपासून कुठल्याही स्त्रीची, मग ती तुमच्या वयाची असेल तिला बहीण माना, वयस्कर असेल तिला आई माना, हे तथागतांनी सांगितलं. तुमच्यापेक्षा लहान असेल त्याला मुलगी माना. हे संस्कार ज्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहाल त्या दृष्टिकोनातून तुमची नजर, तुमचा दृष्टिकोन हा बदलत जाईल आणि यापासून तुम्ही परावृत्त व्हाल. या वासनेकडे, या शिलाकडे तुम्ही वळणार नाही. म्हणून तथागत म्हणतात की या शिलापासून, कामे शुभेच्छाचार, या शिलापासून तुम्ही दूर राहा. तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा. वडिलाला, आई वडिलांच्या समोर जर वडील आईला काही बोलत असले, आईचा जर सतत अपमान करत असते तर मुलांना ते सहन होत नाही. मुलं सुद्धा शिकतात, त्यांना माहिती पडते की आपले वडील आपल्या आईला रागवत आहे आणि मग त्याचा परिणाम त्या मुलांवर होतो. म्हणून आपण घरामध्ये कसं वागावं, धम्माचं आचरण करा, धम्म शिकवा. धम्मानुसार काही का होईना 2-3 शिलाचं जरी तुम्ही पालन केलं तर मला असं वाटतं की ऑटोमॅटिक पुढच्या शिलाचं आपण पालन करू शकतो. आणि हाच आपला धम्म शिकवतो की दुसऱ्याशी कसं वागावं. माणसाने, प्रत्येक माणसाची, आपल्या कुटुंबाची, आपल्या मित्राची, मैत्रिणीची कसं वागावं हाच धम्म आपल्याला शिकवतो. 4थं शील आहे मुसावादा वेरमणी चिक्कापदं समाध्यामी, मी खोटे बोलणार नाही. आज समाजामध्ये खोटं बोलण्याचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे. आज खासदार, आमदार बघतो आपण, क्षणाला पदोपदी खोटे बोलतात. आणि या खोटं बोलल्यामुळे आपण जर एक खोटं बोललं तर आपल्याला 10 खोटं बोलावं लागतं. कारण की खोटं बोलल्यामुळे काय होतं की आपला जो प्रामाणिकपणा आहे, आपला जो विश्वास आहे तो निघून जातो. मित्र मैत्रिणीमध्ये काय होतं, चांगली घट्ट मैत्री असते, परंतु या खोटेपणामुळे ती मैत्री एका क्षणामध्ये तुटून जातं. म्हणून एक जरी तुम्ही खोटं बोलत, जे काही असेल ते खरं सांगा. काही कोणी तुम्हाला करणार नाही, सत्य असेल ते सत्य मांडा, परंतु खोटं बोलण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. कारण की तुम्ही जर एक खोटं बोललं तर तुम्हाला 10 खोटं बोलावं लागते. आणि जर तुम्ही खोटं बोला की, खोटं बाबासाहेबांनी एकदा म्हटलं होतं की खोटं कुठे बोला तुम्ही. जर एखादा गुन्हेगार असेल, त्याचा काही गुन्हा नसेल आणि त्याला जर फाशीची शिक्षा दिली असेल आणि तुमचं खोटं बोलण्याने जर त्याची फाशीची शिक्षा टळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही खोटं बोला. क्षुल्लक कारणासाठी खोटं बोलून आपापसामध्ये वाद निर्माण करण्यात काही अर्थ नाही. आणि तथागत हेच सांगतात की जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या संसारामध्ये, या जगामध्ये एवढे काही लोक आहेत की ते क्षणाला खोटं बोलतात. आणि आपण जर खोटं बोललं, एखाद्या वेळेस आई वडिलाची खोटं बोलते, वडील आईची खोटं बोलतात आणि ते मुलं ऐकतात की बाबा तर मगाशी असे बोलले होते, आई तर मगाशी असं बोलली होती ना, आता तर तुम्ही असे बोलतात. मुलांना ते समजतं की आई वडिलांची खोटं बोलते, वडील आईची खोटं बोलतात. आणि मुलं सुद्धा मग कधी कधी बाहेर गेले की आपल्याशी सुद्धा जातात, मित्राकडे जातात, कुठे एन्जॉय करायला, सांगतात आई मी मित्राकडे गेलो. म्हणजे हे कोणापासून शिकतात मुलं? आपल्यापासूनच शिकतात. आपण जर ते संस्कार आपल्या मुलांवर चांगले केले, धम्मानुसार केले, खोटं न बोलण्याचं जर त्यांना शिकवलं की बाळा एक खोटं बोलला तर याच्या पुढे ठीक आहे बोलला, न चुकून माणूस एखाद्या वेळेस खोटं बोलतं, परंतु आज खोटं बोलला, परंतु याच्या पुढे खोटं बोलू नकोस. कारण की ही खोटं बोलल्यामुळे तुला काय होतं, शिक्षा होते. आणि तुझ्यावर जो विश्वास असतो तुझ्या मित्राचा, आई वडिलांचा सुद्धा विश्वास ऐनवेळी आपल्यावरून निघून जातो. म्हणून तथागत म्हणतात की कुठलेही काम असेल, मध्ये संसारिक असो, सामाजिक असो, आर्थिक असो किंवा राजकारण असो, यामध्ये तुम्ही खोटं बोलू नका. जे सत्य आहे ते सत्य तुम्ही दुसऱ्यांना सांगा, परंतु खोटं बोलून दुसऱ्यांना फसवू नका. हे जर तुम्ही दुसऱ्यांना फसवलं, आज तुम्ही दुसऱ्याला फसवलं तर तुम्हाला फसवणारे सुद्धा दुसरे कोणी या जगामध्ये आहेत. या जगामध्ये असा कोणीच नाही की जो कोणाला फसवत नाही. परंतु एवढंच आहे की खोटं बोलण्यामुळे आपण जर दुसऱ्याला फसवलं तर ते सुद्धा आपल्याला सुद्धा फसवणारा कोणीतरी मिळतो. म्हणून तथागत म्हणतात की खोटे बोलू नका, मुलांवर खोटे बोलण्याचे संस्कार त्यांना करू नका. खोटे बोलण्यापासून आपल्या मुलांना परावृत्त करा. त्यांना सांगा की खोटं बोलल्यानंतर आपले काय परिणाम होतात, आपलं जीवनामध्ये किती आपण खोटं बोलतो आणि त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून हे 4थं शील तथागतांनी सांगितलं आहे
की खोटे बोलू नका. त्यानंतर 5वं शील आहे सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी चिक्का पदं समाधी. सुरा मेरा म्हणजे आज आज आपण बघतो समाजामध्ये, आणि हा विशुद्धी मार्ग तथागतांच्या पहिल्या प्रवचन आणि त्या प्रवचनामध्ये त्यांनी जे 5 शील दिले, त्या 5 शीला त्या मार्फत त्यांनी हा विशुद्ध मार्ग सांगितला. अशा ह्या मार्गाचा आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं आणि आचरणात आणावं, एवढीच मी आपल्याला या माझ्या विषयाबद्दल सदिच्छा देते आणि सर्वांना वर्षावासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, अशी मी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय हिंद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.